नमस्कार, मॅजिकल हँड किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला खोबरा कीसपासून छान वडी बनवायची आहे। चला तर बघूया। त्यासाठी आपल्याला 1 वाटी खोबरा कीस आणि 1 वाटी साखर लागणार आहे। मी कढई घेतली। ह्या कढईमध्ये साधारणतः 1 कप पाणी घालायचं आणि 1 वाटी साखरेचा आपल्याला पाक बनवायचा आहे। वडी बनवण्यासाठी पाक साधारणतः घट्टच लागतो, म्हणजे गोळीबंद पाक लागतो। ही साखर एकसारखी ढवळत राहायची आहे। तोपर्यंत आपल्याला ज्या भांड्यामध्ये वड्या बनवायच्या आहेत त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे। मला या ट्रेमध्येच वड्या बनवायच्या आहेत, कारण त्या थोड्या वेगळ्या आकारात बनतात। आधी त्याला तूप लावून घेऊया। तोपर्यंत आपला पाक बनत आहे। साखर एकसारखी ढवळत राहायची, कारण पाणी कमी टाकल्यामुळे ती साखर लवकर विरघळत नाही, म्हणून ती ढवळत राहायची आपल्याला एकसारखी। हे बघा, अशा प्रकारे जेव्हा फेस आल्यासारखा होतो तेव्हा तो पाक घट्ट झालेला असतो। जर तुम्हाला पाकाचं कळत नसेल तर पाण्यामध्ये टाकून बघायचं आणि त्याची जर गोळी बनत असेल तर आपला पाक तयार आहे। आता या पाकामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। मला कलरच्या बनवायच्या आहे वड्या, त्यामुळे मी थोडासा फूड कलर त्यामध्ये टाकत आहे। हे बघा, हे मिश्रण तयार आहे। आता ते ट्रेमध्ये थापून घेतलंय मी। हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। ते बिलकुल जसं आहे तसंच निघते, बघा अशा प्रकारे। आणि आता याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला। केक म्हणून पण आपण हे वापरू शकतो। एखाद्या वेळेस वेळेवर कोणी आला आणि त्यांचा जर वाढदिवस असेल तर आपण अशा वेळेस केक आणू शकत नाही, तर अगदी 10-15 मिनिटांमध्ये हा खोबरा कीसचा केक तयार होतो। हे बघा, अशा तुम्हाला जशा आकारामध्ये पाहिजेत अशा आकारामध्ये ह्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता। छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी ते कट केलेलं आहे। हे बघा, ह्या वड्या खूप छान आणि खुसखुशीत अशा तयार होतात। एखाद्या वेळेस आपल्याला गोड खायची काही इच्छा झाली तर आपण ह्या वड्या वेळेवर तयार करू शकतो। 10-15 मिनिटांमध्ये ह्या वड्या छान तयार होतात। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच लाईक करायला आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। नमस्कार।